हा बार माझा इथं वडेल येथे 2.5 एकर बाग आहे. त्याच्यात मी शरद किंग ही व्हरायटी लावलेली आहे. 8x14चं मी अंतर घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे माझे 800 झाडं येथे बसलेले आहेत. तर मी बी.टी. गोरे सर यांचा हस्तबहाराचा कोर्स केला होता. त्याप्रमाणे मी माझ्या बागेचं नियोजन केलेलं आहे. त्यात रेस्टिंग पिरियडमध्ये मी अवेना न्यूट्रीमिक्स त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या स्लऱ्या वापरल्या आहेत आणि त्यांनी अवेना न्यूट्रीमिक्स सारखेच प्रणम ॲग्रोचे नॅटल, बायो अँपियर, तुमचं कौसा मॅक्स हे सगळं मी या प्लांटमध्ये वापरलं होतं. अवेना न्यूट्रीमिक्स जेव्हापासून मी वापरायला सुरुवात केली आहे, तेव्हापासून झाडाची चकाकी तुम्ही पाहताय की 18 महिन्याचं झाड झालंय. आता फळ हार्वेस्टिंगला आलंय. प्रत्येक झाडावर माझं 30 ते 35च्या दरम्यान ॲव्हरेजली फळ आहे आणि झाडाची चकाकी पहा तुम्ही. कुठलंही त्याला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. आणि फळाची क्वालिटी तुम्ही पाहू शकता. कुठेही डाग नाही, काही नाही. पण जेव्हापासून मी अवेना न्यूट्रीमिक्स स्लरी चालू केलेली तर तेव्हापासून माझ्या झाडावर एकही मर रोग आला नाही. माझ्या 850 म्हणजे 825 झाड आहेत. त्याच्यात एकही झाड माझं मर रोगाने मेलं नाही किंवा माझ्या झाडावर तेल्या सुद्धा आलेलं नाही. तर माझ्या बागेत म्हणजे 7 लिटर मी एकरी त्याला देत होतो. तर जवळ-जवळ ₹200-250 हप्त्याला खर्च करून माझा एवढा सुंदर बाग निघालेला आहे. तर त्याच्यात माझी कॉस्टिंग सुद्धा कमी झाली. मी 2 म्हणजे जेव्हा फुलधारणा झाली तेव्हा बायो अँपियर आणि कौसा मॅक्स ही जोडी 3 वेळेस वापरली. म्हणजे आता मधल्या अवस्थेत म्हणजे गाठ सेट झाल्यानंतर एकदा मारली आणि नंतर हार्वेस्टिंगच्या आधी 20-25 दिवस आधी मी परत एकदा मारलेली आहे. तर त्याचा रिझल्ट मला चांगला दिसला आहे. आणि त्याच्याबरोबर नॅटल हे जे प्रोडक्ट आहे, ते इतकं छान आहे की ते पाण्याचं पीएच पण कमी करतं आणि माझं लिक्विडचं प्रमाण म्हणजे मी जेव्हा स्प्रेइंग करतोय, त्यावेळेस ते इतकं चांगल्या प्रकारे पसरतंय. मी जेव्हा धुकं किंवा दड पडत होती, त्यावेळेस फक्त नॅटलचे स्प्रे घेतले. तरीसुद्धा माझ्या पिकावर कोणतीही रोगराई आली नाही. कमी खर्चात माझी बाग खूप चांगल्या पद्धतीने सेट झालेली आहे. पिकाला जशी संतुलित खताची व्यवस्थापनाची गरज आहे ना, तसंच आपल्या शेतकऱ्याला किती टाकावे, खत किती वापरावे याचं जे नियोजन आहे, ते प्रणम ॲग्रोचे जेवढेही प्रतिनिधी ते बांधावर येऊन आपल्याला देत राहतात. त्याच्यामुळे वेळोवेळी किती द्यायचं, काय द्यायचं, मात्राही जास्त होत नाही आणि आपला खर्चही जास्त होतो. तर प्रत्येक फळ जवळ-जवळ 400 ग्रॅम ॲव्हरेजली माझं आहे. तर तसं पकडलं तर 10 किलो प्लस माझा प्रत्येक झाडावर माल उतरेल आणि 10 किलो प्लसच आहे. तरी आपण 10 किलोचा ॲव्हरेज पकडला तरी 400 कॅरेट माझ्या यावर्षी 18व्या महिन्यात इथून माल निघेल. कोणतंही पीक घेतलं पण हे जे नॅटल किंवा प्रणम ॲग्रोचं तुमचं अवेना न्यूट्रीमिक्स आहे, तर ते कोणत्याही जमिनीत आणि कोणत्याही पिकाला इतकं सुटेबल आहे. तर माझ्या जमिनीत सगळी मुरमाड जमीन आहे आणि सगळी चुनखडी. तरी पण मी इतका चांगल्या पद्धतीने इथं बाग काढू शकलो. माझा घास आहे. मी त्याच्यासाठी दर हप्त्याला ते वापरतोय. मला कोणतीही रासायनिक खत द्यायची किंवा दुसरं खत टाकायची गरज पडत नाही आणि घासाची हाईट पण वाढते आणि ढोरं पण एकदम सशक्त राहतात. बाग पकडल्यापासून तर आतापर्यंत हार्वेस्टिंग पर्यंत माझा टोटल खर्च म्हणजे एकरी खर्च जवळजवळ 40 ते 45 हजाराच्या आसपास झालेला आहे. त्यामध्ये पेस्टिसाइड तुमचं म्हणजे सगळं पेस्टिसाइड आलं, रासायनिक आलं, जैविक आलं, ते सगळं मिळून आणि प्रणम ॲग्रोचे जे प्रोडक्ट होते ते वापरून मी फक्त जवळजवळ 40 ते 45 हजार रुपयात बाग काढतोय.